टॉस कोण जिंकला? टिवरी स्पोर्ट टिवरी बॅटिंग. मोठ्या टिवरी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम ते फिल्डिंग वाले टिवरी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि आव्हान केलं फलंदाजी करण्यासाठी ते म्हणजे खारडी संघाला. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. हा देखील महत्वपूर्ण सामना असेल. दोन संघामध्ये बलाढ्य लढत असेल. एका बाजूला आपण खारडीचा संघ बघतो तर दुसऱ्या बाजूला आपण नक्कीच टिवरीचा संघ बघतोय. हे दोन संघ नक्कीच महत्वपूर्ण लढत लढणार आहेत. आदित्य तांगडे. हॅलो. तर चला सलामीची जोडी आपण बोलू. उमेश भोरे आणि आदित्य लांगडी आणि त्याचप्रमाणे सलामीचा षटक घेऊन गोलंदाज प्रसाद भुते. बघा सामन्याला सुरुवात करूया. पंचामार्फत लेट प्लेचा असा इशारा आहे. बघा पहिला चेंडू आपण बघितला तर एक्झॅक्ट 3:45 पहिला चेंडूची सुरुवात करतोय. बघूया पहिला चेंडू घेऊन प्रसाद भुते मारा करेल तर म्हणजे नक्कीच उमेश यांच्यासाठी काहीसा व्यत्यय येतोय पंच घोषित करतायत हा रद्द चेंडू आहे. बघूया पुन्हाच एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळी ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतील. यस अवांतर धाव संख्येने संघाचं नक्कीच सुरुवात करून देत आहेत. 4 षटकांचा सामना असेल दोन्ही संघांच्या माहितीसाठी. बघूया प्रसाद पुन्हा एकदा आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. या एक धाव संख्येने संघाची धाव संख्या येईल म्हणजे 2. बघूया प्रसाद आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. ज्यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न दूरवरून क्षेत्ररक्षक येतील. चेंडू फील करेपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. या एक धाव संख्येने संघाची धाव संख्या होईल ती म्हणजे 3 धावा पूर्ण. बघूया पुढचा चेंडू घेऊन. यावेळी नक्कीच तिन्ही यष्ट्या दाखवून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी थोडासा जोरात टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू येते. आता मात्र चांगली गोलंदाजी करत असताना प्रसाद. बघूया पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळी चांगला फटका आहे आणि यस इथून फलंदाज बाद. विशाल पण किती वाजता गेला. मी ऑफिसला गेलो जरा काल. हो ते मानव ना माहिती काल आलते ना बरोबर. सांग काय पाहिजे कॅश करून मागशी भेटते तर तर बघूया आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण जय आलेले आहेत. उमेश नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता पण नक्कीच बॅटवर चेंडू का सरळरित्या आला नाही. तिथे चांगला झेल क्षेत्ररक्षकाच्या मार्फत नक्कीच धावा बनवाव्या लागतील. 4 षटकामध्ये ऍटलिस्ट तुम्हाला 30+ धावा करायच्या आहेत. कारण नक्कीच आता जो आपण संध्याकाळचं सत्र बघितलं या सत्रामध्ये धावा येत आहेत
आपण याच्या अगोदरची मॅच बघितली, नक्की जरूर 47 धावांचं आव्हान होतं, पण नक्की समोरच्या संघाने पाय संघाने देखील धावा बनवल्या होत्या. म्हणजे दोन्ही बाजूने धावा बनतात. बघा प्रसाद आपल्या षटकातील पुढचा चेंडू आतापर्यंत 4 चेंडूवर मला वाटतं त्यांना 1 घडी जरूर बाद केलाय. पुढचा चेंडू यावेळी नक्की स्लिप करायचा होता, ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर होता चेंडू. फक्त आणि फक्त एकच धाव, चांगली गोलंदाजी प्रसाद भुते यांच्या मार्फत. शेवटचा चेंडू असेल, धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या दिली ती फक्त आणि फक्त 4. बघूया शेवटचा चेंडू घेऊन प्रसाद. अतिशय चांगलं षटक आतापर्यंत प्रसाद यांना हाताळलंय, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारू दिला नाही. यावेळी स्विच हिट चपाट्यामध्ये आला असंच म्हणावं लागेल आणि 1 बाउंड चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा. या 4 धावसंख्येने संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 8. स्विच हिटचा फटका बघितला का आपण, काय अफलातून फटका होता. नक्कीच या महत्वपूर्ण 4 धावा देऊन जरूर जातील. या 4 धावसंख्येने संघ पोहोचतो 8च्या घरात. षटक क्रमांक 2 घेऊन बघूया कोणावर दाखवतील आत्मविश्वास दुसऱ्या षटकासाठी. मला वाटतं प्रताप भोईर आल्यात, एक अष्टपैलू खेळाडू. काहीसा नक्कीच फिल्डिंग मध्ये बदल जरूर करत आहेत. बघूया षटक क्रमांक 2 घेऊन प्रताप भैर ऑन द मार्क असतील. धावसंख्या 8 झालेल्या आहे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन क्षेत्ररक्षक वारंवार बदल. चला घाई करा थोडीशी. यावेळी रिव्हर्स पुन्हा एकदा स्विच हिट करायचा होता, बॅटवर चेंडू काय आला नाही. 1 धाव तर निश्चितपणे भेटेल. या 1 धावसंख्येने संघ पोहोचेल 9 या धावसंख्येवर. बघूया आता मात्र स्ट्रायकरला आदित्य आल्या. आता पहिल्या ओव्हर मध्ये शेवटच्या चेंडूवर अफलातून रिव्हर्स फटका बघितला, पण वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करत आहेत. बघूया पुन्हा एकदा. नक्कीच रिव्हर्स साठी खेळाडू मोठा तैनात केलेला असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा रिव्हर्स क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि यस ह्याच साठी हा साफला रचला होता. त्यांना माहित होतं की पुन्हा एकदा फलंदाज तीच चुकी करेल आणि त्या बाजूने क्षेत्ररक्षक. नक्कीच जर तिथे क्षेत्ररक्षक नसता तर कदाचित षटकार देखील गेला असता. नक्कीच चांगला बुद्धीचा वापर आपण बघितला मैदानाच्या आत. नक्कीच मला वाटतं आदित्य बाद होतील, चांगली फलंदाजी करत होते. बघा नवीन बॅटर मैदानाच्या मंथन आलेले आहेत. कौतुक करून गोलंदाज प्रताप भोईर पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्याच्यानंतर विकेट. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आता मात्र पुन्हा एकदा यावेळी नक्की जागा बनवून स्ट्रोकला कंप्लीट केले. बघा दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू फील करतो. 1 धाव तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का? चांगली फेकी, धोका तर जरूर आहे. होई नाही आणि यस इथून कॉलिंग व्यवस्थित झाली नाही. आणखी घडी जाईल रनआउटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा तंबूच्या आत तू चल मॅच. सध्या ही परिस्थिती मैदानाच्या चालू आहे.
मंथन मला वाटतं नक्कीच आले होते तसेच परत चालल्यात. फक्त आणि फक्त एक चेंडूवर एक धाव करून बाद झाले. बघूया आता मात्र त्यांची जागा भरून काढण्याचे नवीन फलंदाज मैदानाच्या आत. प्रकाशला या सामन्यामध्ये जरूर प्रकाश पाडावा लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा आल्या होत्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि घडी देखील 2 घडी बाद केल्यात. एका बाजूला प्रकाश तर एका बाजूला प्रताप. बघूया पुढील चेंडू घेऊन गोलंदाज प्रताप मारा करेल तो म्हणजे यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला चेंडू. वारंवार स्वीप शॉट केला इच्छा का नक्कीच बॅटावर चेंडू आपल्याला तर कदाचित 4 धावा देखील त्या दिशेने भेटतील. दूरवर शतरक्षक नाही तिथं. पुन्हा एकदा प्रताप आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी नक्कीच समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली. चेंडू फील्ड करेपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच प्रताप भोईर यांच्या माध्यमातून झाली. जरी पहिल्या षटकामध्ये धावा जरूर गेल्या होत्या पण त्याच्यानंतर नक्कीच योग्य तो रोख आतापर्यंत लावल्यामध्ये यश प्राप्त केलं आहे. यावेळी बाहेर नेऊन खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी बॅटला नक्कीच मध्ये आणलं. एक धाव तर पूर्ण. थोडेस गचाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण जरूर होतील. तिसरी धावाचा प्रयत्न होईल का? तिसरी धावासाठी निघाले. बघूया इथून या 3 धावा पूर्ण. चौथीला जातील का? चौथ्याला नाही गेले कारण नक्कीच थोडेसे मला वाटतं अस्वस्थ दिसले खेळाडू. कारण शरीरयष्टी पाहिली तर भरपूर भक्कम शरीरयष्टी आहे. तरी देखील 3 धावा मैदानाच्या तलून पूर्ण केल्या. साधी गोष्ट नसते. या 3 धावसंख्येने संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 14 धावा पूर्ण. पहिल्या षटकामागे 8 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामागे 6 आल्यात. षटक क्रमांक 3 कुणाकडे आत्मविश्वास दाखवतील. चला तिसरा गोलंदाज आपला त्वरित काढायचा आहे. हॅलो. तर बघूया षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज दिनेश यादव आलेले आहेत तिसऱ्या षटकासाठी. धावसंख्येत जर केला धावसंख्या मला वाटतं 14 झाले. 7च्या सरासरीने पहिल्या षटकामध्ये 8 होत्या. यावेळी थोडीशी सरासरी नक्कीच कमकावलेली आहे. या दिनेश पहिला चेंडू घेऊन मारा करेल ते म्हणजे समीर यांच्यासाठी. यावेळी नक्की स्वीप करायचा होता पण बॅटवर चेंडू काय आला नाही. परफेक्ट यॉर्कर. आणखी एक फलंदाज होईल बाद. जबरदस्त गोलंदाजी. खोलवर टप्प्याची गोलंदाजी वारंवार आज मी पाहिलंय. बघूया पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज
दिनेश पहिल्या चेंडूवर नक्कीच बॉलच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केलं. पुन्हा एकदा एक्स्ट्रा टाकलेला चेंडू होता. दूरवर क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव. पंचांनी चेंडूला घोषित केलंय नो ओव्हर. स्टेपचा हा नो असेल म्हणजे 2 धाव इथून जरूर भेटला 1+1 पद्धतीने. तर यस फ्री हिट. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. मुक्त फटका खेळण्याची संधी. येस चांगला चेंडू. मुक्त फटका खेळण्याची संधी जरूर होती पण नक्कीच त्या संधीचं सोनं करता आलं नाही फलंदाजाला असंच म्हणावं लागेल. यावेळी रिक्स घ्यायला हवा होता. मला वाटतं यष्ट्या दाखवून ज्याच्या अगोदर जे फटके अटेंड करत होते तो फटका अटेंड करायला होता पण कुठेतरी समोरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाजाने. बघूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज दिनेश. यावेळी पुन्हा एकदा बीट होतात का अफलातून गोलंदाजी. अशाच प्रकारची गोलंदाजी जर होत राहिली तर नक्कीच कुठेतरी अडचणीमध्ये दिसेल संघ तो म्हणजे खारडी. दिनेश अतिशय चांगले जोरात चेंडू हाताळत आहेत. बघूया पुन्हा एकदा दिनेश. पुन्हा एकदा आणखी एक निर्धाव चेंडू. नक्कीच कुठेतरी डोले बंद करून बॅट फिरवत आहे असंच म्हणावं लागेल फलंदाज. बॉलच्या मेरिटवर जाऊन इथून खेळायचं आहे. तिसरा डॉट बसला असेल तब्बल या ओव्हर मधला चौथा कारण पहिल्या मला वाटतं याच्यावर विकेट आली होती त्याच्यानंतर नो चेंडू. यावेळी पुन्हा एकदा तेच जरा मोठा डोक्यावर चेंडू स्पर्श होतोय आणि बायच्याच पद्धती एक धाव असेल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज दिनेशाच्या माध्यमातून झाले. चांगले तेज तरार चेंडू त्याने हाताळल्यात. फलंदाजाला कुठेतरी डॉमिनेट केलं या ओव्हर मध्ये. यावेळी नक्कीच फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. शेवटी मला वाटतं काही गरज होती का दुसरी धाव घेण्याची. कुठेतरी पुन्हा एकदा तोच फलंदाज स्ट्राईक एंडला लागेल. षटक क्रमांक 3 मैदानाच्या समताई संघाची धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजे 19. 18 चेंडू आणि 19 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. म्हणजे शेवटचे 6 चेंडू कमीत कमी 10 धावा या ओव्हर मध्ये तुम्हाला बनवावं लागतील. नक्कीच कुठेतरी 30च्या आरपार न्याव्या लागतील. बघा शेवटचं षटक कुणाकडे आत्मविश्वास दाखवतील. आतापर्यंत 19 धावा स्कोर फलकावर लागल्या गेल्यात. 30च्या आसपास जाईल, 30च्या पलीकडे जाईल या 30च्या अलीकडे राहील. येणारे 6 चेंडू नक्कीच आपल्याला दर्शवतील. गोलंदाज आलेला आहे तो म्हणजे जितू पाटील आलेले आहेत. बघूया आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू फुल टॉस आहे आणि मिस टाइम झालेला पण क्षेत्ररक्षक कोणी नाही. दूरवरून क्षेत्ररक्षक पर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव निघाला. 2 धाव पूर्ण होतील का. चांगली फेकी पण नक्कीच 2 धावा पूर्ण. चांगली धाव आपण म्हणू शकतो. त्या 2 धाव संघाच्या 21 धावा. नक्कीच इथून एखाद मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यामध्ये रंग भरेल यात काही शंका नाही. नक्कीच एखादा मोठा फटका संजीवनी देऊ शकतो. 6 धावा प्लस नेऊ शकतो. तुम्हाला 4 धावा प्लस नेऊ शकतो. बघूया जितू यावेळी पुन्हा एकदा पुढे येऊन सरसवण्याचा खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण. दुसऱ्या निघाल्या. 2 धावा इथं पूर्ण होतील का. चांगली फेकी पण नक्कीच चांगला बॅकअप असंच म्हणेन. गॅदर करता चेंडू आला नाही का नक्कीच गोलंदाजापासून दूर चेंडू होता पण चांगला बॅकअप होता तिथे म्हणून आणखी एक धाव असली असंच म्हणावं लागेल. 2 चेंडूवर 2 धावा. या 2 धावसंख्येने संघ पोहोचतो 23 या धावसंख्येवर. एखाद मोठा फटका नक्कीच येणं गरजेचं इथून. खारडी संघ नक्कीच त्याच्या शोधात आहेत. पुन्हा एकदा जितो आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. यावेळी मोठा फटका उडवलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार
अफलातून नक्कीच याचाच उल्लेख करत होतो मी की एखाद मोठा फटका नक्कीच 6 धाव संख्येने तुम्हाला पुढे नेऊ शकतो. 29 धावा पूर्ण झाल्यात. तब्बल 3 चेंडू आतापर्यंत 10 धावा आलेल्या आहेत. येणारे अजूनही 3 चेंडू आहेत. जर या 3 चेंडूवर 5 धावा बनल्या तरी नक्कीच 34-35 धावांचं आव्हान स्कोर फलकावर लागेल. नक्कीच जो फलंदाज सुरुवातीला स्ट्रगल करत होता, ज्याच्या बॅटामधून धावा येत नव्हत्या, निर्धाव धावा मला वाटतं जास्त फेकत होता, त्याच्याकडून अफलातून फलंदाजी. आता मात्र नक्कीच आपले इरादे स्पष्ट करताना दिसतोय फलंदाज मंथन. जय आहे, सॉरी. बघूया यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका आहे. एक धाव पूर्ण. दुसरीदा जातील का? थोडेसे फंबल, नजर हट्टी, दुर्घटना घटी. जिथे एक होती तिथे लगेच 2 घेतल्या. या 2 धावसंख्येने संघाची धाव संख्या होईल ती म्हणजे 31-31. अजूनही उर्वरित 2 चेंडू या शेवटच्या षटकातील बाकी आहेत. नक्कीच आता मला वाटतं जितू यांना देखील कमबॅक करावं लागेल, कारण आतापर्यंत 12 धावा त्यांनी 4 चेंडूवर खर्च केल्या आहेत. बघूया जितू टू जय. यावेळी नक्कीच पंचांकडे दाद जरूर केली होती, पण पंच दर्शक नक्की यष्ट्या सोडून जाणारा चेंडू होता. येस, बाईच्या पद्धतीने एक धाव भेटेल. आता शेवटचा चेंडूचा समावेश करण्यासाठी स्ट्राईक एंडला गेला तो म्हणजे यश. शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंग मधला. तर येस, ह्याच्यानंतर मालजीपाडा संघाने तयारीत राहायचं आहे. याची नक्कीच पुढचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू आहे, पण तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. बघूया, फेकी ऍक्युरेट फेकी गेलेली आहे तिथून. वेल थ्रो. आणि येस, फलंदाजीतून रनच्या स्वरूपात बाद होईल. एक धावसंख्येने संघाची एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 33 झालेले आहेत आणि 34 धावांचं आव्हान ठेवलंय. अतिशय चांगली फलंदाजी झाली खार्डी संघामार्फत. या नक्कीच डावाला कशा प्रकारे सामोरे जाईल तो म्हणजे नक्कीच टिवरीचा संघ हे ऐकण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक मंथन सर यांना. तोपर्यंत डीजेला संधी देतो आम्ही.
सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस असणार आहे. आणि या सुंदर चमचमीत ट्रॉफीवरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल याकरता उद्याच्या दिवसाची प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल. विजय शेठ पाटील साहेबांच्या वतीने आपण पाहिलं तर प्रथम आणि द्वितीय पारितोषिक हे मात्र या ठिकाणी सौजन्य झाले. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने रवाना होत असताना. प्रकाश आणि प्रसाद अशी सलामीची जोडी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने दाखल होताना. यातील विजेता संघ यानंतर निश्चितपणे दोन हात करताना आपल्याला पाहायला मिळेल महाकाल मालजी पाडा या संघासोबत. सौरभ माळी यांच्याकडनं आपण पाहिलं तर प्रत्येक विकेटसाठी सौरभ माळी यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक हिमेश करता लावलं गेलंय. आणि हिमेश जेव्हा गोलंदाजीला येईल तेव्हा हे पारितोषिक त्याच्याकरता जरूर असेल. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर देवा. पहिला बॉल फेस करताना प्रसाद भुते. पहिलाच बॉल रिव्हर्स पद्धतीने चेंडूला खेळले. फिल्डर तिथे आहेत आणि यावेळेला मात्र आपण पाहताय चेंडू जातोय सीमा पार. 4 चौकार. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कशा पद्धतीने या चेंडूला खेळलं. ऑन साइडला चौकाराची मोहर तिथे पाहायला मिळाली. या चौकाराने अगदी खणखणीत सुरुवात प्रसाद भुतेच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. व्हॉट अ शॉट. लागोपाठ दुसरा चौकार. काय जबरदस्त बॅटिंग. आक्रमकता अगदी ठासून भरली आहे. रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहू शकाल कशा पद्धतीने त्या फटक्याला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून कंप्लीट केलं आणि चौकाराची मोहर तिथे उमटवली. धावसंख्या आपण पाहू शकाल तर धावसंख्या आता फलकावरती झालेली आहे 8. 34चं लक्ष समोर आणि पहिलाच 2 बॉलवरती मात्र आपले इरादे स्पष्ट करताना प्रसाद भुते. दोन बॉलवरती 2 खणखणीत फटके इथे पाहायला मिळाले प्रसाद भुतेच्या बॅटमधून. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो देवा. यावेळेला मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे. शॉट थडवायला चेंडू जातोय. कुठल्या प्रकारची धाव तिथे नाहीये. प्रत्येक बॉलवरती काहीतरी वेगळं करण्याचा निर्धार या ठिकाणी पाहायला मिळतोय प्रसादचा. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण पाहताय. ससूनगर चषक 2025 आजचा हा पहिला दिवस आपण पाहताय या स्पर्धेचा. उद्या अंतिम आणि शेवटचा दिवस. चॅम्पियन कोण बनेल त्याकरता हे युद्ध आपण पाहणार आहोत उद्याच्या दिवसात देखील. षटकातील चौथा बॉल. याही वेळेला मात्र स्विच करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु देवाने यावेळेला मात्र अगदी त्या कलात्मकतेने हा चेंडू हाताळला. टप्पा पडला त्याच्यानंतर थोडासा कट होताना चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज प्रसादला पूर्णतः बीट केलं.
पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार, त्यानंतर देवाचा स्ट्रॉंग कमबॅक, 2 पुढचे बॉल डॉट स्वरूपात पाहायला मिळाले. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा देवा. बॅकफुटला गेले, हळवारपणे पंच तिथे पाहायला मिळालाय. बॅकफुट पंच, पॉइंटच्या दिशेला चेंडू जातो. 1 रन कंप्लीट आणि या 1 रनने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 9 धावा. नऊ रन आतापर्यंत मोजतोय देवा जाधव या षटकात. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले, त्यानंतर कमबॅक कसा करावा ते देवाने या षटकामध्ये दाखवलंय. षटकातील शेवटचा बॉल, खूपच बाहेर गेला चेंडू, आउटसाइड द ऑफ पाहायला मिळालाय. वाईटचा सिग्नल पंचांकडे येतोय आणि वाईटच्या मदतीने आपण आता पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे फलकावर 10 धावा. म्हणजे अजूनही जर आपण पाहिलं तर जिंकण्याकरता 24 धावा बनवायच्या आहेत. बघा पहिल्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे खेळायचं ते प्रसादने दाखवलं. ते मात्र खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न केला, फटक्याला मात्र एक्झिक्यूट केला लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. 1 रन कंप्लीट होते आणि या 1 रनने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे फलकावरती टिवरी स्पोर्ट्स टिवरी या संघाची 11. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 11. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 23 रन. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे जय. जय तांगडी. जय षटकातील पहिला बॉल घेऊन तयार. 18 बॉल आणि 23 धावांची अजूनही आवश्यकता. यावेळेला मात्र पायावरती चेंडू लागलाय आणि जोरदार अपील केली आणि पंचांनी होकार कळवलाय. इम्पॅक्ट मिडल स्टंपवर लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून इथे लागलाय पहिला धक्का. विकेट डाऊन. इथे मात्र आपण पाहिलं तर पहिला धक्का हा लागला गेलाय 11 वरती. 11ला 1. नवीन फलंदाज आपण पाहताय 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला आहे भूमित भोईर. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 17 बॉल बाकी आहेत. क्षमता आहे भूमित मध्ये देखील मोठे फटके खेळण्याची, परंतु आता हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे की या डावाला आता कशा प्रकारे पुढे घेऊन जाईल. जयने मात्र आपला बोलबाला पहिला बॉल वरती दाखवलाय. षटकातील 2रा बॉल जय घेऊन तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाला. षटकार. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. षटकाराच्या सहाय्याने आपण पाहू शकला तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 17 धावा. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली, त्यानंतर 2ऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तर भूमीचा बोलबाला हा पाहायला मिळाला. मी म्हटलं होतं की आक्रमकता या खेळाडूमध्ये प्रचंड आहे आणि ती सिद्ध देखील त्याने केली आहे. इथे मात्र अगेन तेच रिपिटेशन, हाताला स्पर्श करत चेंडू गेलाय 6. षटकार.
लागोपाठ 2 बॉल मध्ये 2 षटकार. इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळले फिल्डर तिथे येत आहेत. 1 रन कंप्लीट केली गेली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता फलकावरती झाली 24. जिंकण्याकरता अवघ्या 10 धावांची आवश्यकता. इथे विकेटची नितांत आवश्यकता आहे आणि डॉट बॉलची देखील तितकीच आवश्यकता आहे. या षटकातील पुढचा बॉल घेऊन जय तांगडी तयार. अगदी चांगला बॉल होता. प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी चांगलं जयचं पाहायला मिळालं. इथे मात्र फलंदाजाचा डावपेच होता रिव्हर्स स्वीप खेळावा परंतु गोलंदाजाने मात्र अगदी चांगलं चातुर्य इथे बाळगला. पायावरती चेंडू टाकला आणि त्याला फक्त खेळलं. 1 रन कंप्लीट केली आणि या 1 रनच्या मदतीने आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे फलकावर 25 धावा. 25 रन्स ऑन द बोर्ड. ते मात्र चांगला बॉल. धीम्या गतीचा चेंडू थोडासा खाली राहिला कीपरच्या हातात गेला आणि या डॉट बॉलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या फलकावरती झालेली आहे 25. तांगडी या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि त्याच्याकरता मात्र आपण पाहताय सौरभ माळवी यांच्याकडनं प्रत्येक विकेट करता 200 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय. अजूनही सामना संपलेला नाहीये. अजून बऱ्याच काही घटना घडणं बाकी आहे. येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र पहिलाच बॉल या ठिकाणी हिमेशचा पाहायला मिळतोय. धीम्या गतीचा बॉल होता त्याला मात्र खेळून काढलंय. चेंडू जातोय ऑन साइडला. 1 रन तिथे कंप्लीट झाली आणि या 1 रनच्या माध्यमातून आपण पाहू शकलात धाव संख्या आता झालेली आहे फलकावर 26. देवाने पहिले षटक हाताळलं होतं. 11 रन मोजले. त्यानंतर जय तांगडी आले. जयच्या षटकात देखील आपण पाहिलं 14 रन 1 विकेट त्यानं प्राप्त केली आणि आता हिमेश तांगडी गोलंदाजी मार्क वरती आलाय. 1 रन त्यानं आतापर्यंत खर्च केली आहे. विकेट जर त्यानं घेतली तर सौरभ माळवी यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी. षटकातील दुसरा बॉल ओव्हर द विकेटने हिमेश घेऊन तयार. इथे मात्र चांगला बॉल होता. हळूवारपणे चेंडूला खेळलाय. चेंडू जातो फाईन लेगच्या क्षेत्रात. 1 धाव तर घेते. दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि पाहता पाहता अगदी इझिली या 2 धावा कंप्लीट करत तिसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल का परंतु नाही. 2 धावांवरती समाधान हे व्यक्त करावं लागतात आणि या 2च्या मदतीने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 28. ते मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. मैदानी लगत चेंडू गेलाय. फिल्डर तिथे येत आहेत. फील्ड करतात. थोडीशी फंबलिंग झाली आणि तिथे 1 रन आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झाली 29. ते मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र हिमेशने ओळखलं आणि त्यानुसार मात्र ही गोलंदाजी पाहायला मिळाली. अजूनही जिंकण्याकरिता 5 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 5 रन. ते मात्र लो फुल टॉस बॉल होता. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले. मिड विकेटच्या दिशेला चेंडू गेलाय. 1 रन अगदी आराम के साथ तिथे मिळेल. ते मात्र सौरभ मालवीने पारितोषिक लावलं होतं परंतु त्याचा स्वीकार अजून काही झाला नाहीये. शेवटच्या बॉलवरती ते विकेट प्राप्त केली जाईल का हिमेशच्या वतीने. धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या फलकावरती झालेली आहे 30. जिंकण्याकरता अवघ्या 4
धावांची आवश्यकता आहे. आणि इथे आपण पाहू शकाल फटका अगदी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने स्टायलिश फिनिश, उत्तुंग षटकार. टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरिता मॅन ऑफ द मॅच यात कुठल्याही प्रकारचा संदेह नाही आहे. भूमित ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वैभवजी पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे आपण प्रदान करायचा आहे. भूमित भोईर काय जबरदस्त आपल्या खेळानं मात्र प्रभावित केलं. वैभवजींना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची ही ट्रॉफी भूमीतला द्यायची आहे. चला मालजीपाडा टीमचे कर्णधार टॉस साठी आपण या. वैभवजींना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचं. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत टिवरी स्पोर्ट्स टिवरी आणि त्यांच्या विपक्ष मध्ये महाकाल मालजीपाडा. मालजीपाडा संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. फलंदाजी करण्याकरता टिवरी स्पोर्ट्स टिवरी या संघाला आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी. या स्पर्धेकरिता आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक स्पॉन्सर्ड केले आपल्याला सन्माननीय आदरणीय श्री विजय शेठ पाटील यांच्याकडनं, रॉयल गार्डन कडनं आर्थिक मदत श्री मंगेश शेठ ठाकूर, श्री सुशांत दादा पाटील यांच्याकडनं देखील आर्थिक मदत झाली आहे.